नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आणि हा श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. विशेष करून महिलांसाठी हा महिना अत्यंत फलदायी आणि महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत केले जाते आणि या व्रतामध्ये महादेवाची पूजा अर्चा केली जाते. महादेवाच्या पिंडीवर शिवामूठ अर्पण केली जाते आणि तुमच्या मनात एकच प्रश्न असेल की ही शिवामूठ कशी अर्पण करावी, किती वेळा अर्पण करावी, कोणते नियम पाळावेत, याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शिवामूठ म्हणजे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला एक मूठ धान्य म्हणजेच तांदूळ, तीळ, मूग, जवस, गहू आपण अर्पण करायचे आहेत. ही एक धार्मिक परंपरा आहे. शिवमूठ म्हणजे शिवाला अर्पण केलेली धान्याची मूठ. प्रत्येक श्रावणी सोमवारी वेगवेगळे धान्य अर्पण केले जाते. ही पूजा भक्तिभावाने शिवलिंगावरती केली जाते. एक मूठ धान्य घेतात आणि शिवलिंगावरती अर्पण करतात. त्यानंतर पूजा, अभिषेक आणि आरती करतात. हे सोमवारचे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येते. विशेष करून महिलांनी केलेले हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. शिवामूठ म्हणजे श्रावण सोमवारी महादेवाला भक्तीने धान्याची मूठ अर्पण करण्याची पवित्र पूजा. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ही पूजा केली जाते. प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ वाहिली जाते. सोमवारचे व्रत करण्यासाठी आणि शिवामूठ अर्पण करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. शक्यतो महिलांनी साडी घालावी. पांढऱ्या रंगाची साडी परिधान करावी. ही पूजा करण्यासाठी देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आपल्याकडे महादेवाची पिंड असेल तर आपल्याला त्याच्यावरती ही शिवामूठ अर्पण करायची आहे. सर्वप्रथम भगवान शिवाला नमस्कार करा. ही पूजा करण्यासाठी स्वच्छ जागा निवडा आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे. सर्वप्रथम शिवलिंगावरती आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे. म्हणजेच आपल्याला साध्या पद्धतीने हा जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही स्वच्छ गंगाजलाने सुद्धा हा अभिषेक करू शकता. त्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. बेलपत्र हे नेहमी उलट बाजूने अर्पण करावे. त्यानंतर पिंडीला भस्म लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर जी कोणती मूठ आहे ती आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला मुठीमध्ये ते धान्य घ्यायचं आहे आणि ती मूठ हळूहळू शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. ही मूठ अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, असं आपल्याला म्हणून ही शिवामूठ हळूहळू सोडायची आहे. हे करत असताना मन शांत ठेवा आणि इच्छा व्यक्त करा. शक्य असल्यास 3 किंवा 5 वेळा ही शिवामूठ आपल्याला व्हायची आहे. श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे. ही पूजा करत असताना मनामध्ये कोणताही राग धरू नका. शांत मनाने आपल्याला ही पूजा करायची आहे. या पूजेमध्ये तुटलेले बेलपत्र अर्पण करू नका. वाईट विचार ठेवू नका. पूजा घाईमध्ये करू नका. शांततेत करा. शिवामूठ अर्पण करताना मन एकाग्र ठेवा. महिलांसाठी विशेष सूचना. ही पूजा केल्याने पतीचं आयुष्य वाढतं. त्याचप्रमाणे कुमारिकांनी हे व्रत केल्याने चांगला जीवनसाथी मिळतो. ही शिवामूठ अर्पण करताना 11 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. हा उपाय केल्याने नशीब बदलते, अडथळे दूर होतात. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही श्रावण सोमवारी शिवामूठ अगदी योग्य पद्धतीने अर्पण करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.